टाळाटाळ करत आहे ते कदाचित हे यासाठी आहे की त्यांना आमच्याकडून काहीतरी पैशाची आमिष आहे. म्हणजे आम्हाला जे काम जे आहे ते काम त्यांना करणंच आहे. त्या कामामध्ये म्हणजे जे पत्रक चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी त्यांना जे काढून दिलेलं आहे, जे SOP जे काढून दिलेली आहे त्याच्यानुसार त्यांना काम करणं आहे. पण आम्ही पार्टीचे पदाधिकारी असल्यामुळे ते आम्हाला कुठे ना कुठे पैशाची जे मागणी आहे ते नाही करून राहिले. काही लोकांची आमच्याकडे एक तक्रार आली की ते लोक प्रति डॉक्युमेंट 20,000 रुपये जे आहे असे मागत आहेत. आम्हाला स्वतः नाही आली, पण आमचे जे परिचित जे काही लोक आहेत त्या लोकांना 20,000 रुपयाची 25,000 रुपयाची सातबारी अलग करण्यासाठी किशोर शिवरकर आहे, झाडे साहेब आहे, या लोकांनी मागणी केलेली आहे. तर आम्ही पार्टीचे पदाधिकारी असल्यामुळे ते आम्हाला कदाचित ती मागणी करण्याची हिंमत नाही ठेवून आले, म्हणून आमच्या कामाची कुठे ना कुठे त्यांच्याकडून स्पीड कमी आणि आमच्या कामाला ते टाळत आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. नाही, तुम्ही जे आरोप लावत आहे पैशाची मागणीचे, त्याचे काही पुरावे आहे का? तुमच्याकडे लोक येत आहे की पैसे मागत आहे, असे काही पुरावे आहे का आपल्याकडे? काही लोकांनी केलं की काही असं आहे का? पुरावे आपण लवकरच त्याचे सादर करू. कारण की बिगर पुराव्याचे पण आरोप कसे लावू शकता की पैशाची मागणी नाही, आम्ही सांगताना आम्ही तुम्हाला बोललो की आमच्यासमोर हा प्रकार नाही झाला. आम्ही पार्टीचे पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला जर त्यांच्याकडून जर पैशाची मागणी झाली असती तर आम्ही ते तुम्हाला स्पष्ट सांगितलं असतं की आम्हाला या डॉक्युमेंटच्या मध्ये त्यांनी पैशाची मागणी केली आहे. पण आम्ही हे शेतीविषयी आहे की प्लॉटचे पण आहे? प्लॉट शेती दोन्ही सगळ्या कॉमन विषय इकडे पाहिजे म्हणजे 1000 समजा प्लॉट आहे त्याचे 500 दोन काढून रजिस्ट्री करायचे का? सातबाऱ्याचा मॅटर आहे की कसं काय? मुळातच असं आहे की त्याच्या अगोदर जे काही भूखंडाची विक्री झालेली असेल त्या भूखंडाचं प्रॉपर्टी कार्ड म्हणजे सातबारा बनवायचे आदेश महसूल मंत्री जे 3 नोव्हेंबरचं जे GR आहे ते परिपत्रक आहे त्याच्यात ते आदेश पारित झाले. ते त्यांना कोणत्या हद्दीत करायचं आहे, परंतु नियम पाहिजे सांगून ते नियम पाहिजे म्हणजे असं सांगतात ते की पहिले जे सातबारे बनवत होते ते R मध्ये बनवत होते, आता जे सातबारे बनवायचे आहे ते चौरस फूटमध्ये बनवायचे आहे. परंतु त्यांच्या वरिष्ठ पदाधिकारी जसे जिल्ह्याचे कलेक्टर असेल, महसूलचे पटवारी तहसीलदार असेल, त्यांनी सांगितलं की चौरस मीटरला हेक्टर R मध्ये 0.0 जो काही त्याचा दायरा आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा. परंतु मंडळ अधिकारी तलाठी हे त्यांची गोष्ट ऐकत नाहीये, अंमलात आणत नाही असं ह्या वास्तुस्थितीतून आमच्या सध्या महिन्याभरात लक्षात आले. त्याच्यामुळे तुमचा काय लॉस होतो? काय म्हटलं सर? तुमचा काय लॉस होता म्हणजे प्लॉट धारकाचा काय लॉस होतो? प्लॉट धारकाचा लॉस हे होत आहे सर की एखाद्या व्यक्तीने एखाद्या ठिकाणी प्लॉट घेतली आणि ते प्लॉट घेतलं आणि त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य घर आहे, पण काही कारणास्तव काही अडचणी त्यांना ते विकायचं आहे. हे कोणा एखाद्या व्यक्तीला व्यवसाय करायचा असेल, शासनाकडून त्या भूखंड धारकाची रजिस्ट्री होत नाही, त्या प्लॉटची विक्री होत नाही. हे काय म्हणतात सातबारी बनवा. तुम्हाला माहित असेल आम्ही 6 महिन्यापासून अशा कित्येक पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत की रजिस्टर कार्यालयामध्ये लाख रुपयाची मागणी करतो. आता पण ते होत आहे, आता पण असं नाही की ते होत नाही. लाख रुपये घेऊन आज पण रजिस्ट्री विक्रीपत्र राज्याच्या निबंध कार्यालयामध्ये होत आहे. परंतु राज्य शासनाने जे मंत्री साहेब आहेत त्यांनी एका बाजूला सांगितलं की आम्ही जनमानसाच्या प्राणधारकासाठी नियम आणला, पण त्या नियमाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. 4 नोव्हेंबर पूर्वीचा परिपत्रक जो आहे या संबंधात आहे का की तुम्ही रजिस्टर चालू करा? हो, ते नाही रजिस्टर चालू करा नाही सर, प्रॉपर्टी कार्ड बनवा. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड बनवा, प्रॉपर्टी कार्ड बनवा त्या संबंधात आहे. पण अजूनपर्यंत प्रॉपर्टी कार्ड बनले गेलेले नाही आणि तलाठी आणि मंडळ अधिकारी त्याच्यावर निर्णय भूमिका घेत नाही, फक्त टाळाटाळीचे ते उत्तर देतात. त्याच्यामुळे खूप मी सांगतो सर, माझा हा व्यवसाय पण आहे. मी सर्वसामान्य 1500 फुटाच्या प्लॉटमध्ये 2 रोज बनवून विकतो. एका रोजची किंमत माझी 14 लाख रुपये. 750 फुटामध्ये एखादी घर बनवतो म्हणलं तर 10 लाख रुपयाचा खर्च आहे. 14 लाख रुपयाची प्रॉपर्टी, मी 3-4 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट, माझ्यावर आज अशी परिस्थिती आहे की तुझं जग खाऊन मरावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्या धोरणावर लोकांचे लोन होऊन तयार आहेत. लोकांना बिना घरात राहायला न दिल्यामुळे त्यांना बँकेची EMI द्यावा लागत आहे. घरात ते राहायला सुद्धा गेले नाही, पण त्यांना EMI द्यावा लागत आहे बँकेची. एखादी लोन घेते वेळेस डॉक्युमेंट चार्ज करून आपण 15,000 ते 20,000 रुपये 25,000 रुपये खर्च येतो, त्याची EMI कटते, परंतु त्याला त्या घराची चाबी देऊ शकत नाही कारण त्याचं विक्रीपत्र झालं. बरं, यांचे GR आहे तुमच्याकडे? हो, GR आहे. व्हॉट्सअपला शेअर करा तर सर आझाद समाज पार्टी याबद्दल काय करणार आहे, काय नंतर त्यांचे पुढचे पाऊल काय आहे त्याबद्दल?
आम्ही अशा भ्रष्ट अधिकाऱ्याच्या ऑफिसेसमध्ये जाऊन सगळ्यांनी त्यांना चोप देऊ. कशा पद्धतीने हा? कशा पद्धतीने आता ते आमची कारण समजदारीची तुम्ही काय पैशाची मागणी करत आहात हा